विद्यार्थिनीला CET एक्झाममध्ये 92% मिळाले होते. आता पालकांची अपेक्षा काय होती की मुलीला चांगलंच पुण्यामधली जी टॉपची कॉलेजेस असेल PIसाठी कमीच तिथे ॲडमिशन मिळावं. आता झालं असं की भरपूर यूट्यूबला असेल किंवा इन्स्टाला सुद्धा ॲड सुरू असतात की आम्ही डायरेक्ट ॲडमिशन करून देऊ PICTला किंवा टॉप कॉलेजेसमध्ये, ज्याच्यातून तुम्हाला मॅनेजमेंट कोटा किंवा NRI सीट, ILS सीट्स याच्यावरती तुम्हाला ॲडमिशन देऊ. मग त्यांनी सुद्धा पुण्यातल्या एका काउन्सिलरला अप्रोच केलं होतं आणि त्यांनी सुद्धा काय सांगितलं की आमचे डायरेक्टली ओळखीचे आहेत, आम्ही तुम्हाला डायरेक्टली सीट देऊ, त्यासाठी इतके अमाऊंट लागणार आहे, आत्ता तुम्ही आमच्याकडे टोकन अमाऊंट द्या. मग त्यांनी सुद्धा त्यांच्याकडे विश्वासाने टोकन अमाऊंट वगैरे दिली. झालं का तर काउन्सिलरनी सांगितलं, त्यामुळे त्यांनी जे ऑप्शन फॉर्म्स असते ते फिलअप केले, परंतु एकही सीट बेटरमेंट करून ॲक्सेप्ट केली नाही. फक्त ते काय करायचे, फॉर्म भरायचे आणि पुढं जायचे. कॅपराऊंड 4 ज्यावेळी झाला त्यानंतर स्पॉट आणि ILS स्टार्ट होतं. आता त्यावेळी त्या काउन्सिलरने त्यांना काय सांगितलं की PICT कॉलेजच्या ILSच्या सगळ्या सीट्स भरल्या आहेत आणि यावर्षी मेरिटवरती भरलेल्या आहेत. आणि आता यांच्यासमोर प्रश्न पडला की ना आपल्याकडे एकही कॅपची सीट आहे आणि हा बोलतोय की आता आपल्याकडे स्पॉट आणि ILSला पण या टॉप कॉलेजमध्ये होणार नाही. आता प्रश्न असा होता की बाकी ठिकाणी त्यांनी स्पॉट ILSला ट्राय केलं आणि पुण्यामधल्या Tier 3च्या कॉलेजेसमध्ये त्यांना ते ॲडमिशनसुद्धा मिळालं. मग प्रश्न असा पडतो की खरंच हे स्पॉट असेल, ILS जेवढं रंगून इतर ठिकाणी सांगितलं जातं ते खरंच इतपत आहे का? मी आजचा जो व्हिडिओ बनवतोय ना तो यासाठी बनवतोय की फक्त तुम्ही सुद्धा ह्या चुका करू नका की मोठमोठे यूट्यूबर्स वगैरे सांगतात की स्पॉटला आमच्या इथे इतक्या कमी पर्सेंटाईलवरती ही सीट मिळाली, या पर्सेंटाईलवरती इतकं टॉपचं कॉलेज मिळालं, आणि हे खरं असतं सुद्धा. ठीक आहे, अशा एक्सेप्शनल केसेस असतात, परंतु ते स्पॉट आणि ILSची जी प्रोसेस आहे ती खरंच थोडी कॉम्प्लिकेटेड आहे. मी आजच्या ज्या व्हिडिओमध्ये स्पॉट राऊंड्स, ILS आणि ACAP राऊंड्स हे कंप्लीट प्रोसेस जी आहे ना खूप सोप्या पद्धतीने एक्सप्लेन केले आहे. आणखीन महत्त्वाचा मुद्दा काय तर जर कुठला काउन्सिलर तुम्हाला सांगत असेल की तुम्ही डायरेक्टली स्पॉटची सीट्स घ्या, ILSला आपण ट्राय करू, हे कॅपचं वगैरे राहू द्यात, असं करू नका. ही सगळ्यात मोठी चूक आहे. जी आपल्याला कॅपराऊंडमधून एखादी सीट मिळाली आहे ती ॲक्सेप्ट करा, तिथे ॲडमिशन कन्फर्म करा आणि त्यानंतर तुम्ही स्पॉट ILSला ट्राय करा. लक्षात ठेवा, जर स्पॉट ILSला सीट मिळाली तर ही आपली सीट आपण कॅन्सल करूच शकतो, मात्र एक बॅकअप म्हणून हे ॲडमिशन घेऊन ठेवा. उगाचच कुणीही सांगतंय की तुम्हाला इतक्या कमी गेल्या वर्षी तितक्या कमी पर्सेंटाईलला ती सीट मिळाली होती, याचा अर्थ असा नाही आहे की तेच पर्सेंटाईल, तोच क्रायटेरिया यावर्षी सुद्धा लागू होईल आणि तुम्हाला कमी पर्सेंटेजवरती सीट मिळेल. ठीक आहे, दरवर्षी हे जॅकपॉट सारख्या गोष्टी आहेत, त्यामुळे या गोष्टींवरती डिपेंड राहू नका, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके. जो आजचा जो व्हिडिओ आहे तो खरंच खूप खास आणि इम्पॉर्टंट आहे. शक्य असेल तर हा व्हिडिओ आपल्या पालकांसोबत शेअर करा, कारण का त्यांना सुद्धा समजलं पाहिजे ही स्पॉट, ACAP, ILS काय प्रोसेस आहे, कसं अप्लाय करायचं, पुढं कशी त्याला प्रोसीड करायचं, त्यामुळे सगळ्या गोष्टींना आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. तर पुन्हा एकदा नमस्कार, मी संदीप मिलके. सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. आता सुरुवातीला मी काय करतो, तुम्हाला सीट्सचं डिस्ट्रीब्युशन सांगतो. आपली जी महाराष्ट्रातली इंजिनिअरिंग कॅप ॲडमिशन प्रोसेस आहे याच्यामध्ये एकतर तुम्हाला 2 प्रकारच्या सीट्स तुम्हाला अवेलेबल असतात, म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये. एक असतात ते म्हणजे काय तर कॅपराऊंडमधल्या सीट्स, ज्या आपण कॅपराऊंड 1, 2, 3, 4 ज्याच्यामधून भरतो सगळ्या ज्या ते सुरू आहेत, आणि दुसरं असतं नॉन कॅपच्या सीट्स. ठीक आहे, कॅप आणि नॉन कॅप या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ठीक आहे, आता या नॉन कॅपमध्ये ना 3 प्रकार असतात. एक असतो इन्स्टिट्यूट लेवल सीट्स, दुसरं असतं स्पॉट आणि तिसरा असतो ACAP. आता हे वेगळं कसं आहे ते सांगतो. एक तर इन्स्टिट्यूट लेवल सीट्स म्हणजे काय, कॉलेज काय म्हणतं, आमच्या 100% सीट्सपैकी आम्ही काय करतोय तर 80% आम्ही देतोय कॅपसाठी आणि 20% देतोय ILSसाठी किंवा मॅनेजमेंट. आता या 20%मध्ये पण 15% सीट्स असतात त्या ILSसाठी आणि 5% असतात ती NRI, OCI, WG असे जे कोटाज वगैरे आहेत ना त्यांच्यासाठी असतात. मग ह्या 20% ज्या रिझर्व्ड सीट्स आहेत मॅनेजमेंट कोटाच्या, या येतात इन्स्टिट्यूट लेवल सीट्समध्ये. ठीक आहे, या 20% आहेत आणि यांची जी फी असते ह्या ILS सीट्सची 1 to 3 टाइम्सपर्यंत फी चार्ज करू शकतात डिपेंडिंग ऑन कॉलेज. दुसरं असतं यांची जी ॲप्लिकेशन्स असतात ती कशी प्रोसेस असते मी पुढे सांगतो. स्पॉट म्हणजे काय तर स्पॉटच्या आधी लक्षात ठेवा ACAP म्हणजे काय. ACAP म्हणजेच काय तर अगेन्स्ट कॅप, म्हणजेच ज्या कॅटेगरीच्या सीट्स आहेत त्याच कॅटेगरीच्या स्टुडंट थ्रू भरणं हे असतं ACAP. आणि स्पॉट म्हणजे काय, ह्या ILS आणि ACAPमध्ये ज्या काही सीट्स राहतात त्या सगळ्या स्पॉटमध्ये भरल्या जातात. ठीक आहे, मग थोडक्यात मी हे तुम्हाला सांगितलं, तर 1 by 1 मी एक्सप्लेन करेलच. ठीक आहे, ILS म्हणजे लक्षात ठेवा आधीच ठरवून ठेवलं आहे कॉलेजने की माझा हा 20% कोटा आहे, हा मी मॅनेजमेंट सीट थ्रू भरणार. स्पॉट म्हणजे काय तर सगळ्या ज्या काही ILS आणि ACAPच्या व्हॅकंट सीट्स आहेत त्या स्पॉटमध्ये येणार. आणि ACAP म्हणजे काय तर ज्या काही कॅपराऊंड 4 नंतरच्या व्हॅकन्सीच्या सीट्स आहेत त्या कॅटेगरीच्या, त्या कॅटेगरी थ्रू भरणार. ठीक आहे, हे ओव्हरऑल एक अंडरस्टँडिंग आहे कॅप, ACAP आणि नॉन कॅप. कारण का तुम्हाला तर भरपूर ठिकाणी जर बघाल ACAP राऊंड सुरू झाला आहे, स्पॉट राऊंड सुरू झाला आहे, मग या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ACAP म्हणजे काय, स्पॉट म्हणजे काय आणि ILS म्हणजे काय. ठीक आहे, आता 1 by 1 एक्सप्लेन करूया की इन्स्टिट्यूट लेवल सीट्स म्हणजे काय.
ठीक आहे. इन्स्टिट्यूट लेवल सीट्स म्हणजे थोडक्यात तुम्ही हे लक्षात ठेवा की मॅनेजमेंट कोटा. ठीक आहे. या मॅनेजमेंट कोटामध्ये काय, जसं मी सांगितलं कॉलेजमध्ये 20% सीट्स या मॅनेजमेंट कोटासाठी असतात. ठीक आहे. आता कॉलेज काय करतं, तर मॅनेजमेंट कोटासाठी पूर्वी होतं की ते डोनेशन्स चार्ज करायचे, म्हणजे आमच्याकडे 10 लाख रुपये भरा आणि दरवर्षी कॉलेजची टोटल फी भरा. आता हाच डोनेशनला त्यांनी वेगळ्या पद्धतीने CET सेलने काय केलं, एक ऑफिशियल स्वरूप दिलं, म्हणजे तेच खर्च येतो. उदाहरण सांगतो, कॉलेजेसला सांगितलं तुम्ही 1 टाइम to 3 टाइम्स फी चार्ज करू शकता. VIT काय म्हणतं, आमच्याकडे आम्ही 3 टाइम्स फी चार्ज करणार, 6 लाख प्लस समथिंग काहीतरी आहे, 4 वर्षाचे 24 लाख रुपये होते. PCCY सुद्धा सेम करतं. बाकीची जी काही कॉलेजेस आहेत ती सुद्धा 3 टाइम्स, म्हणजे टॉपची जी कॉलेजेस आहेत ती 3 टाइम्सपर्यंत फी चार्ज करतात. ठीक आहे. PICT जे आहे ते कमी करतं, 2 पॉईंट समथिंग काहीतरी करतं, दरवर्षी इतकी फी चार्ज करतं. बाकीची जी कॉलेजेस आहेत ती मात्र 3 टाइम्स चार्ज करत नाहीत. आता जी Tier 2ची असेल किंवा Tier 3ची असेल ती जनरली 1.5x किंवा 1x इतकीच फी घेतात, कारण का त्यांना सुद्धा माहिती असते की आपल्या मॅनेजमेंट कोटाची किंवा आपल्या कॉलेजची मार्केट व्हॅल्यू तितकी नाही आहे, त्यामुळे ती इतक्या फी घेत नाहीत. दुसरं आहे ते म्हणजे काय की आता या ILS सीटसाठी अप्लाय कसं करायचं. 2 ऑप्शन्स असतात ILS सीटसाठी अप्लाय करायचे. ठीक आहे. पहिला ऑप्शन म्हणजे काय, तर पहिल्यांदा तुम्ही ट्राय करायचं, ज्या कॉलेजच्या तुम्हाला ILS सीट्सला अप्लाय करायचं आहे त्या कॉलेजच्या वेबसाईटवरती सर्च करा की काय ILSचे फॉर्म्स वगैरे स्टार्ट आहेत का, किंवा काही त्यांची प्रोसेस सुरू आहे का. ही पहिली प्रायोरिटी. पहिल्यांदा तिथून तुम्हाला फॉर्म भरायचे. ठीक आहे. आता समजा तिथं जर फॉर्म्स असतील, तिची जी प्रोसेस असेल ती फॉलो करा आणि त्यांचे फॉर्म सबमिट करा. समजा तिथं त्या वेबसाईटवरती जर फॉर्म्स अवेलेबल नसतील, काही कॉलेजेस काय करतात, तर ते फॉर्म्स पब्लिशच करत नाहीत, डायरेक्टली इंटरनली डोनेशन्सला सीट्स विकून टाकतात. मग ते अवॉइड करण्यासाठी CET सेलने काय केलं आहे, जर एखाद्या कॉलेजचे फॉर्म्स अवेलेबल नसतील त्यांच्या साईटवरती, तर तुम्ही CETच्या पोर्टलवरती ILSचे फॉर्म भरू शकता. एक CETच्या पोर्टलवरती ILS आणि ACAPचं एक वेबसाईट आहे किंवा पोर्टल आहे, ते क्लिक करा. त्याच्यामध्ये तुम्ही ILS आणि ACAP या दोन्हीसाठी फॉर्म भरू शकता. आता फॉर्म भरण्यासाठी त्या ACAPची प्रोसेस काय आहे, CETच्या वेबसाईटवरती तुम्हाला सिम्पली, आता या जर कॉलेजच्या वेबसाईटवरून जर तुम्ही अप्लाय केलं तर ते काय करतात, सगळे डिटेल्स घेतात, त्यांची जी काही ॲप्लिकेशन फी असेल 1000 2000 ते सगळे पे करायची, ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचं. जर CETच्या पोर्टलवरती गेलं तर तुम्हाला फक्त ज्या कॉलेजला ACAP आणि ILSला अप्लाय करायचं आहे ती फक्त चूज करायची. तिथं सेव्ह किंवा सबमिट बटन असं काही नाही, ती फक्त सेव्ह किंवा सेव्ह करून ठेवायची. ठीक आहे. ज्या कॉलेजेसला अप्लाय करायचं आहे, आणि ते काय करतो CET सेल, 4ही कॅपराऊंड झाल्यानंतर तुमचे जे फॉर्म्स आहेत ते त्या रिस्पेक्टिव्ह कॉलेजला फॉरवर्ड करतं. मग कॉलेज डिसिजन घेतं की यांना कसं मेरिट लिस्टमध्ये इन्क्लूड करायचं, यांच्याकडून फी वगैरे कशी पे करून घ्यायची, ॲप्लिकेशन फी हा का, ओके, ते सगळं ते ठरवतं. त्यामुळे 2 मार्ग आहेत. पहिल्यांदा आपण ट्राय करायचं कॉलेजच्या वेबसाईटवरतीच अप्लाय करा. PICT असेल, VIT, PCCY, ओके, या कॉलेजेसनी, कमिन्सनी, या कॉलेजेसनी त्यांच्या वेबसाईटवरती फॉर्म रिलीज केलेत. आता काही कॉलेजेस, उदाहरणार्थ मुंबईचे SPIT जे कॉलेज आहे त्यांनी काय सांगितलं की आमचे जे फॉर्म्स आहेत ते आम्ही यावेळी सेपरेट फॉर्म्स कंडक्ट करणार नाही, तुम्ही CETच्या वेबसाईटवरूनच त्या फॉर्म्सला अप्लाय करा. मग तुम्हाला CETच्याच वेबसाईटवर जाऊन SPIT कॉलेज तुमच्या ऑप्शन फॉर्म लिस्टमध्ये ACAP किंवा ILSच्या लिस्टमध्ये सिलेक्ट करावं लागेल. मग तुम्हाला त्यानुसार त्या कॉलेजला व्हिजिट करावं लागतं. ठीक आहे. मग आता ही प्रोसेस ILSची कशी कंडक्ट होते, पहिल्यांदा काय करायचं, तर कॉलेजच्या वेबसाईटला जाऊन, ठीक आहे, प्रत्येक कॉलेज ILSची आपली एक ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश करतं. मग ज्या कॉलेजेसनी ILSची फॉर्मची स्टार्ट केलेत त्यांच्या साईटवरती जाऊन किंवा CETच्या साईटवरती जाऊन आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा. एकदा ॲप्लिकेशन फॉर्म भरला की कॅपराऊंड 4 नंतर ते कॉलेज काय करतं, तर जेवढे ॲप्लिकेशन्स आले त्यांना मेरिट रँकनुसार, ओके, तुम्हाला ते रँक लिस्ट एक बनवतं. ठीक आहे. मग रँक लिस्ट बनवल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचे जेवढ्या मुलांनी अप्लाय केले त्यांना रँक लिस्ट बनवतं. त्याच्यामध्ये काही रिझर्वेशन वगैरे नाही आहे, डायरेक्टली तुमच्या मेरिटनुसार रँक्स बनवतं, आणि जे टॉपच्या मुलांनी जे काही प्रेफरन्स दिलेत त्यानुसार त्यांना सीटचं अलॉटमेंट होतं. मग त्यांनी काय करतात, समजा आपल्याला त्या ILSमधून सीटची अलॉटमेंट झाली असेल आणि आपल्याला वाटतं की मला ती सीट हवी आहे, तर आपण कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करू शकतो. जर काही सीट्स राहिले ILSच्या तर ते डायरेक्टली स्पॉटमध्ये कन्वर्ट करतात. मग आता याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही ILSसाठी कंटिन्युअसली कॉलेजच्या वेबसाईटला अपडेट राहणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, मेरिट लिस्ट कधी पब्लिश होणार, त्यांचं शेड्यूल काय आहे, सगळ्या गोष्टी आहेत ना या कॉलेजच्या वेबसाईटला. तुम्हाला पर्सनली ते मेल वगैरे काही शेअर करणार नाहीत किंवा CET सेलचा अपडेट वगैरे काही मिळणार नाही. तुम्हाला काय करायचं आहे, ज्या कॉलेजला अप्लाय केलं आहे त्या कॉलेजच्या ILS आणि ACAPसाठी कंटिन्युअसली कॉलेजच्या वेबसाईटवरती अपडेटेड राहायचं आहे, जेणेकरून सगळी जे नोटिफिकेशन असतात त्यांनी कधी बोलवलेलं आहे ACAP ILSसाठी किंवा त्यांची फी कशी असणार आहे, पुढची प्रोसेस काय, सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं कळतात. ठीक आहे. दुसरं आहे, सीट अलॉट झाल्यानंतर समजा ILSची सीट तुम्हाला मिळाली त्यांच्या मेरिटनुसार, तर तुम्ही ते ॲक्सेप्ट करू शकता आणि त्यांचं जी काही त्यांची फी पेमेंट आहे 1 टाइम 2 टाइम्स 3 टाइम्स तेवढी पे करायची आणि सीट ॲक्सेप्ट करून आपली तिथं ILSची सीट कन्फर्म करायची. ठीक आहे. ही होती ILSची प्रोसेस. आता त्यानंतरची जी प्रोसेस आहे ती आहे आपली ACAPची. ओके, मी ACAPबद्दल थोडक्यात सांगतो. ACAP म्हणजेच काय, अगेन्स्ट कॅप. याच्यामध्ये काय, समजा आता माझा कॅपराऊंड 4 पर्यंत कंडक्ट झाला
कॅपराऊंड 4 जो आहे CET सेलने कंडक्ट करतात, त्यानंतर CET सेलची प्रोसेस संपते. त्यामध्ये सुद्धा भरपूर कॅटेगरीच्या सीट्स राहतात. उदाहरणार्थ मी आता आमचं PICT कॉलेज घेतो. PICT कॉलेजच्या कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रँचच्या जनरल OBC कॅटेगरीच्या एक 10 सीट्स राहिले किंवा जनरल SC कॅटेगरीच्या ठीक आहे 5 सीट्स राहिलेत. मग आता PICT काय करतं, ज्यावेळी ACAP राऊंड कंडक्ट करतं त्यावेळी ACAP राऊंडमध्ये या ज्या जनरल OBC कॅटेगरीच्या सीट्स आहेत त्याच OBC कॅटेगरीच्या स्टुडंट थ्रू भरायचा प्रयत्न करतं. त्यामुळे पहिली प्रायोरिटी त्यांनाच दिली जाते. ठीक आहे, जर जी OBC कॅटेगरीचे जी मुलं असतील त्यांच्याकडूनच या सीट्स भरल्या जातात किंवा जी SC कॅटेगरीची सीट मुलं असतील त्यांच्याकडूनच या सीट्स भरल्या जातात. म्हणजे ACAP म्हणजेच काय, त्याच कॅटेगरीची सीट त्याच कॅटेगरीला देणं. ठीक आहे, मग आता ACAPमध्ये फी कन्सेशन किंवा फी किती लागणार आहे, गेल्या वर्षी एक रूल आला होता. हा का मी तो याबद्दल वर्षी येतोय की नाही मला माहिती नाही. लास्ट इयर एक रूल काय होता, जर तुमची कॅटेगरी OBC SBC VJ NT म्हणजे NT1 NT2 NT3 काय असेल ते ठीक आहे, या कॅटेगरीमध्ये तुम्ही जर असाल आणि तुमचं उत्पन्न 2.5 lakhs बिलो असेल तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचाच बेनिफिट भेटेल. म्हणजे ACAPमध्ये सुद्धा त्यांना त्यांच्याच कॅटेगरीची फी भरावी लागेल, जी काही त्या कॅटेगरीची फी असेल ती एक्स्ट्रा फी वगैरे काय घेतली. मात्र ज्या बाकी कॅटेगरी होत्या SC BC EWS ठीक आहे, त्यांना मात्र त्यांनी टोटल फी जी वर्षाची टोटल फी आहे याच्यामध्ये 1 time 2 time 3 times नाही आहे. ACAP आणि स्पॉट राऊंडमध्ये 3 times वगैरे फी नाही. फक्त कॉलेजची वर्षाची जी टोटल फी काय असेल, उदाहरण PICT कॉलेजची 1,30,000 1,20,000 फी आहे, तर तेवढी फक्त फी तुम्हाला वर्षाला भरावी लागणार. ठीक आहे, मग आता यावर्षी हा रूल येतो का हे बघावं लागेल. ठीक आहे, नक्कीच CET सेल त्याबद्दल अपडेट वगैरे देईलच. मात्र तुम्ही एवढं लक्षात ठेवा की ACAP किंवा स्पॉटला तुम्हाला जी कॉलेजची वर्षाची टोटल फी आहे तेवढी तुम्हाला भरावी लागणार. ठीक आहे, ही ACAPची सुद्धा सेम प्रोसेस आहे. तुम्हाला कॅपराऊंड 4 झाल्यानंतर वॅकन्सी मॅट्रिक्स प्रत्येक कॉलेज आपल्या वेबसाईटवरती रिलीज करतं. CET सेलसुद्धा रिलीज करतं. किती वॅकन्सी कोणत्या कॅटेगरीच्या आहेत ते बघायचं, त्यानंतर डिसाईड करायचं मला कुठं अप्लाय करायचं आणि त्यांचा ACAPचा फॉर्म भरायचा. परत त्यांच्या कंटिन्युअसली साईटवरती अपडेटेड राहायचं. ते त्यांची मेरिट लिस्ट पब्लिश करतात. त्यांना काय करतात तर ACAP आणि स्पॉटला काय करतात तर प्रोसेस सिम्पल आहे. ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश केली कॉलेजनं. ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश केल्यानंतर जेवढ्यांनी ॲप्लिकेशन्स फॉर्म भरले त्यांची एक मेरिटची रँकिंग बनवली. रँकिंग बनवल्यानंतर ते सांगतात की 1,000 ते 5,000 रँक ज्या विद्यार्थ्यांच्या आमच्या मेरिट लिस्टमध्ये आहे त्या मुलांनी काय करा, या स्पेसिफिक दिवशी ACAP आणि स्पॉटला प्रेझेंट. ठीक आहे, मग आपली जर त्यावेळी रँक असेल त्यामध्ये तर आपण काय करू शकतो, त्यावेळी प्रेझेंट राहायचं. ते काय करतात, जेवढे विद्यार्थी कॅम्पसमध्ये प्रेझेंट आहेत त्यांना काय करतात, आता समोर एक मोठी स्क्रीन लावलेली असते. जेवढ्या कॅटेगरीच्या वॅकन्सी शिल्लक आहेत ते सगळे डिस्प्ले केले जातात. 1 by 1 एक करून प्रत्येक विद्यार्थ्याला बोलवतात आणि सांगतात की आमच्या इथे या कॅटेगरीच्या एवढ्या सीट्स वॅकंट आहेत, तुम्हाला याच्यातली तुमच्या कॅटेगरीची सीट हवी आहे का. ठीक आहे, जर आपल्याला सीट हवी असेल ते सांगतात जी काही फी असेल ती आत्ताच्या आता पे करा आणि तुमची सीट कन्फर्म करा. ठीक आहे, त्यामुळे तिथं प्रेझेंट मुलांना ते एक करून बोलवतात आणि त्यांना सीट ऑफर करतात. जर आपल्याला हवी असेल टोटल फी भरा आणि ती आपली ॲडमिशन प्रोसेस कन्फर्म करा. सेम आपली असते स्पॉट राऊंड. स्पॉट म्हणजे काय, आता ILSमध्ये किंवा ACAPमध्ये पण ना भरपूर सीट्स राहतात, ACAPमध्ये पण राहतात. मग त्या सगळ्या सीट्स येतात स्पॉटमध्ये. ठीक आहे, या कंप्लीट वॅकन्सी आहे. आता स्पॉट राऊंड म्हणजे काय, तर हा फायनल राऊंड आहे, याच्यानंतर काही राऊंड नाही आहे. मग याच्यामध्ये फी एक्स्ट्रा वगैरे काही घेतली जात नाही. जी काही तुमची कॉलेजची 1 times टोटल फी आहे ती चार्ज केली जाते किंवा कन्सेशनसुद्धा ते देऊ शकतात. ठीक आहे, आणि याच्यामध्ये सुद्धा सेम प्रोसेस आहे. ACAP आणि ILSचे फॉर्म भरलेले विद्यार्थी स्पॉटला पार्टिसिपेट करू शकतात. ठीक आहे, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. स्पॉटला सुद्धा सेम आहे. भरपूर मुलांचं काय होतं की त्या कॅटेगरीची मुलं स्पेसिफिकली मिळत आहेत, मग त्या सगळ्या ओपनमध्ये वगैरे कन्वर्ट केल्या जातात त्या स्पॉटला. ठीक आहे, हे असतो स्पॉट राऊंड. आय होप ही ACAP स्पॉट आणि ILSबद्दल तुम्हाला माहिती समजते. आता एक छोटी गोष्ट सांगतो की ॲडमिशन कॅन्सलेशन पॉलिसी एक असते. ॲडमिशन कॅन्सलेशन पॉलिसी म्हणजे काय, समजा एखाद्या विद्यार्थ्याला ILSला एखाद्या कॉलेजची सीट मिळाली. ठीक आहे, त्या मुलांनी त्या कॉलेजच्या स्पॉट राऊंडला सुद्धा अप्लाय केलं होतं. नक्कीच त्याला ILSच्या 3 timesपेक्षा स्पॉटमध्ये जर सीट मिळाली तर त्याला काय केलं, स्पॉटची सीट घेतली, कारण का मला 1 time फी लागते हा विचार केला. मग ILS टू स्पॉटमध्ये गेला. मग त्यानं काय झालं तर ILSची आता त्याला सीट कॅन्सल करायची. मग CET सेलने काय केलं तर एक ॲडमिशन कॅन्सलेशनची डेट दिली. सध्या करंट जी डेट आहे ती 13 सप्टेंबर आहे. ती मे बी एक्सटेंड होते. म्हणजेच काय, 13 सप्टेंबरपर्यंत तुम्ही ओके. आता या विद्यार्थ्यांनी समजा कॅपमध्ये सुद्धा घेतलं असेल ॲडमिशन. ओके, म्हणजे कॅप 4मधून ना कुठली जी काही सीट असेल ती घेतली असेल, ILSला ट्राय केलं असेल, ILSमध्ये पण मिळाली, स्पॉटला मिळाली. मग 13 सप्टेंबरपर्यंत तुम्ही जे काही तुमचं प्रिव्हियस कॉलेज आहे तिथं तुम्ही ॲडमिशन कॅन्सल करू शकता. तुमची पूर्ण फी, तुमचे डॉक्युमेंट्स सगळे परत भेटतात. त्यामुळे हा विचार करू नका की समजा तुम्हाला कॅपमध्ये एखादी सीट मिळाली आणि तुम्ही जाऊन पुढे स्पॉटला एखादी सीट मिळाली आणि स्पॉटची सीट तुम्हाला हवी असेल तर तुम्ही काय करू शकता, स्पॉटला ज्यावेळी ती सीट ऑफर करतात त्यावेळी काही विचारतात की तुम्हाला एक ॲडमिशन कन्फर्मेशन एक लेटर दाखवावं लागतं. म्हणजे कॅपच्या कॉलेजमध्ये जे तुम्ही डॉक्युमेंट सबमिट केलेलं आहे
ठीक आहे. ओके. ज्यावेळी तुम्ही स्पॉटला जाता किंवा ए कॅपला सीट ऑफर करतात त्यावेळी ते विचारतात की तुमचे डॉक्युमेंट्स कुठे आहेत. मग जर डॉक्युमेंट्स आपले असतात ती कॅप राऊंडच्या कॉलेजमध्ये सबमिट केले असतात. मग आपण काय करू शकतो, आपलं कॅपमध्ये ॲडमिशन झाल्यानंतर आपल्याला एक ॲडमिशन कन्फर्मेशन रिसिप्ट मिळते. ठीक आहे. ते जे लेटर आहे ते त्यांना दाखवायचं. मग ते काय म्हणतात की तुम्हाला 1 आठवड्याचा वेळ देतात. मग आपण त्या एका आठवड्यामध्ये आपल्या कॅपच्या कॉलेजमध्ये जायचं, तिथे ॲडमिशन कॅन्सल करायची, आपली फीज सगळे डॉक्युमेंट्स परत घ्यायची आणि स्पॉट IELTSला ज्या काही कॉलेजला आपल्याला ॲडमिशन मिळाले तिथं सबमिट करू शकता. ही जी लास्ट डेट आहे ही इग्नोर करा. ओके. ही 13 सप्टेंबर त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे. मग त्याच्या आधी जर कॅन्सल केली तर सगळे तुमचे डॉक्युमेंट्स जी काही नॉर्मल फीज असते 1000 रुपीज वगैरे ती सगळी ती कट करतील आणि तुमचे डॉक्युमेंट्स परत देतील. ठीक आहे. आय होप ही प्रोसेस तुम्हाला समजली असेल. एवढं लक्षात ठेवा की कॉलेजच्या वेबसाईटला सतत अपडेटेड राहणं, त्यांच्या काही जे रूल्स असतील, सगळ्या स्टेप्स असतील ते सगळ्या वेबसाईटवरती कंडक्ट होतात. दुसरं आहे ते म्हणजे काय, ॲडमिशन कॅन्सल आरामात होतं, ती काळजी करू नका. तुमची फी डॉक्युमेंट सगळं परत भेटतं स्पॉटला. तिसरं आहे ते म्हणजे काय, फक्त स्पॉट राऊंड ए कॅप IELTSवरती डिपेंड राहू नका. कॅपची जी काही सीट आहे भलेही ती लोअर आली असेल ॲक्सेप्ट करा आणि मग इकडे पुढं जा. कारण का हे कसं आहे, हे कम्प्लिटली आहे ना, या सगळ्या गोष्टी अनप्रिडिक्टेबल आहेत. कधी कधी मी भरपूर मुलांना बघितलं की कमी पर्सेंटेजवरती चांगल्या सीट्स नक्कीच मिळाल्या आहेत. मात्र भरपूर ठिकाणी असं सुद्धा होतं की मुलांना सीटसुद्धा मिळत नाही आहेत आणि हे खूप हेक्टिक आहे. म्हणजे मी अक्षरशः बघतोय की काही कॉलेजेसचे स्पॉट IELTSचे राऊंड्स आहेत ना, रात्री 2-2 वाजेपर्यंत सुद्धा सुरू होतात. पालक महाराष्ट्रातल्या कित्येक कानाकोपऱ्यामधून पुण्यामध्ये इथे आपल्या जे काही नातेवाईक असतील रूम्स करून हॉटेल्सवरती वगैरे राहत असतात आणि हे शेड्यूल सगळं फॉलो करतात. लिटरली त्यांना सुद्धा वैताग आलेला असतो की एखादं कुठलं तरी सीट वगैरे मिळावं आणि होतं. ठीक आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, फक्त थोडा पेशन्स ठेवायचा आहे. का, कारण का स्पॉट आणि IELTS ही नक्कीच हेक्टिक प्रोसेस आहे. एका वेळी आपण ही सगळी स्पॉट IELTSची आहेत ना एकाच आठवड्यामध्ये 8 सप्टेंबर ते 15 सप्टेंबरच्या दरम्यान कंडक्ट होणार आहेत. ठीक आहे. मग एका वेळी तुम्ही कुठल्या कॉलेजपर्यंत पोहोचताना तर मग आपण कुठली कॉलेजेस टार्गेट करायची, कॅप राऊंड 4 नंतर जिथं व्यवस्थित वॅकन्सी आहेत ते. ओके. उगाच 1 आणि 2 सीट्स वॅकन्ट्स आहेत आणि आपण उगाच तिथं जाऊन बसलोय असं होऊ नये. कारण का भरपूर कॉलेजेसचं ना असं होतं की अजूनसुद्धा की त्यांच्या सीटचं सेटलमेंट आधीच झालेलं असतं. ठीक आहे. ते उगाच ते टाईमपास म्हणून असे राऊंड्स वगैरे दाखवायला CET सेलला हे कंडक्ट करत असतात. मात्र जिथं चांगली बऱ्यापैकी वॅकन्सी आहे तिथं तुम्ही ट्राय करा. ठीक आहे. त्या कॉलेजला अप्रोच करा. बऱ्यापैकी सगळ्या या गोष्टी असतात ह्या कॉलेज लेवलला होतात. कॉलेजेस काय करतात, त्या काही डेटा आपल्या वेबसाईटला पब्लिशसुद्धा करत नाहीत. टॉपची कॉलेजेस असतात ती पब्लिश करतात. बाकीचे कॉलेजेस जे आहेत ना हा डेटा सगळा पब्लिशसुद्धा करत नाहीत. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही कॉलेजच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं गरजेचं आहे. एखादी सीट जर वॅकंट राहिली तर आपण तिथं अप्लाय करू शकतो आणि आपल्याला ती मिळू शकते. ठीक आहे. आय होप ही प्रोसेस तुम्हाला समजली असेल. व्यवस्थित कॅप राऊंड पहिल्यांदा अटेंड करा आणि त्यानंतर स्पॉट IELTSसाठी प्रयत्न करा. स्पॉट IELTS ए कॅपला सुद्धा चांगल्या सीट्स नक्की तुम्हाला मिळतील. ठीक आहे. आणि भरपूर कॉलेजेसमध्ये वॅकन्सी असतील. गेल्या वर्षी VITला 439 सीट्स वॅकंट होत्या. त्यामुळे पॉसिबिलिटी असते की चांगल्या ब्रँचमध्ये वगैरे अपग्रेड तुम्हाला होऊन जाईल. ठीक आहे. तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करा. वेबसाईटला अपडेटेड राहा. CET सेलचे नोटिफिकेशन्स बघा. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल. जे काही डाऊट्स असतील ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.